हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही इथं बघू शकता आमची फुल तयारी झाली होती ना. आता आम्ही चाललो होतो गावाला. तर आज तो दिवस होता आणि आम्ही चाललो होतो गावाला. तर इथं बघू शकता तुम्ही की इथं आशूची पण तयारी झालेली होती आणि ना दिशू आहे ना, नाही का, चक्क टायमावर झोपून गेली ती. आणि आमची सर्व पॅकिंगसुद्धा झालेली होती. आम्ही पूर्ण रेडी होतो, पण ती झोपलेली होती. आणि तसं काही लेट नव्हतं होत कारण खूप टाईम होता, पण तरीही ती झोपली होती टायमावर. आणि ना इथं मम्मीची बी तयारी झालेली होती. मम्मी पण फुल रेडी झालेली होती आणि पप्पा पण रेडी झालेले होते. आम्ही सर्वच म्हणजे रेडी होतो. मग नंतर आम्ही घरातून फटाफट निघलो आणि बसलो रिक्षामध्ये. तुम्ही बघू शकता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे सर्व. आणि दिशू उठली होती जेव्हा आम्ही बाहेर निघलो घराच्या. तेव्हा नंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो. तुम्ही बघू शकता मागं स्टेशन आहे. आणि पप्पा ना म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये सीट बुक केलेलं होतं, पण आम्हाला अगोदर ना लोकल पकडायची होती. सो त्याच्यासाठी पप्पांना तिकीट आणायला गेले होते. मग पप्पांनी ना फटाफट तिकीट घेतलं आणि मग आम्ही गेलो स्टेशनवरती. आम्ही ना ट्रेनमध्ये आता बसलो होतो आणि विंडोवरती ना मम्मी आणि दिशू बसलेली होती आणि मी मिडलमध्ये होते आणि साईडला पप्पा होते. आणि आशू आहे ना थोडी म्हणजे वेगळ्या सीटवरती बसलेली होती साईडवाल्या, कारण तिच्याकडं फोन होता, ती गेम खेळत होती म्हणून. तुम्हाला मी आशू बी दाखवीन. पहिले तुम्ही बघा दिशू ट्रेनकडं कशी बघते. तिला ना म्हणजे असं नवीन वाटत होतं म्हणून ती ट्रेनमध्ये आजूबाजूला बघत होती, सर्वांना बघून हसत होती. आम्ही ते रेकॉर्ड तर नाही केलं, पण ती खूप हसत होती गोड. आणि इथं आशू बसलेली होती, तिचं पण मिडलच सीट होतं आणि कधी ती तिकडं बसायची, कधी मी इकडं बसायची. सो आम्ही असं करत होतो आणि इथून इतके सुंदर व्ह्यूज दिसत होते ना गाडीमध्ये, तुम्ही बघू शकता. गाडीमध्ये ना एक छोटीशी मुलगी होती, ती ना दिशूसोबत खेळत होती आणि मम्मी बसलेली होती, दिशू पप्पाकडं होती आणि ती मुलगी ना मस्त खेळत होती दिशूसोबत. मी तिकडं बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझी बहीण व्हिडिओ शूट करत होती. मी सर्वांना खूप जास्त थकलेलो होतो आणि म्हणजे मला तर झोपच येत होती. आणि ही आशू बघा, ही व्हिडिओ काढत होती आणि ही विंडोवरती बसलेली होती, बघू शकता तुम्ही. नंतर मग आमचं स्टेशन आलं, मग आम्ही उतरलो आणि हीच आमची ट्रेन होती जे आम्ही बसून आलेलो. आणि आता आम्ही उतरलो आहे, तुम्ही बघू शकता. ही ब्लू कलरचा डब्बा तो आमचाच होता आणि आम्ही आता चाललेलो आहे. हे स्टेशन आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे बस स्टँडकडं. तिकडून आपण पकडूया बस. मग नंतर बस पकडल्याच्या नंतर आपण पोहोचूया आपल्या घरी. तर बस आम्ही पकडणार आहोत आता. आम्ही बस स्टँडकडेच चाललेलो आहोत, तुम्ही बघू शकता सर्वजण. नंतर मग आम्ही बस पकडली आणि आलो घरी. आणि घरी आल्यावर व्हिडिओ शूट करायला नाही भेटला आणि खूप थकलेलो होतो. सो आम्ही पटापट जेवण वगैरे करून घेतले. नंतर आम्ही लोळलेलो होतो, आम्हाला लक्षातही नव्हतं व्हिडिओचं. तर मम्मीने हे व्हिडिओ शूट केले. माझी बहीण आणि पप्पा खुर्चीवर बसले होते. माझी छोटी बहीण मामासोबत खेळत होती आणि मी लोळलेली होती. आमचे मामा आहे आणि मी तर लोळलेली होती साईडला. माझी छोटी बहीण मामासोबत खेळत होती आणि पप्पा मोबाईल बघत होते, तुम्ही बघू शकता.